Hey guys, welcome back to our channel. This is Komal Shinde and you're watching Camp Partners. So yes guys, ह्या टायमाला मी माझ्या मॉम बरोबर फिरायला जाते अँड खूपच एक्साइटमेंट होती कारण माझ्या मॉमचा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स होता. सो येस गाईज, नवी मुंबईवरून आमची फ्लाईट होती आणि नवी मुंबईचा एक्सपिरियन्स सांगायला गेलं तर एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंतच आपल्याला ऑटो रिक्षा सोडते आणि मग तिथून आपल्याला एअरपोर्टच्या बसेस असतात टिल दी मेन गेट. वेलकम बॅक अँड आता आम्ही पोचलो आहोत नवी मुंबईमध्ये, नवी मुंबईच्या एअरपोर्टला. आणि आता मी मम्मीला एअरपोर्ट पूर्ण फिरवते आहे. आम्ही खूपच लवकर आलो आहे इकडे. मम्मी तू दिसत नाहीस, तुझं एक्साइटमेंट सांग. सांगू म्हणजे मजा, खूप आनंद वाटतोय आणि मनातून जरा थोडी धाकधुकी पण आहे. पहिल्यांदाच आले ना. का उभं राहून भेटते आपलं नाव घेईल ना ती. कोणाचं घेताना तर ऐकलं नाही. मम्मीला टेन्शन आलंय. तिने एक मसाला डोसा आणि एक कॉफी 700 रुपीजची घेतली म्हणून ते भरपूर काय काय खाल्लं असतं आपण त्यात. साहजिकच आहे ना. एवढी लाईन आहे. 15 मिनटं लागणार आहेत मम्मी तुझ्या ऑर्डरला. खूप टाईम आहे, 1 तास आहे आपल्याकडे. वाजले किती आता? 10 वाजायला आले ना. टाईम आहे, 1 तास आहे. या नाश्ता काय विमानतळावर नाश्ता म्हणून बघते ना. अजून लागेल कडू 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 आहे. साखर टाकायला लागेल अजून. चांगलं. तुला कसं वाटतं? टेस्ट आहे पण किंमतले. बोर्डिंग चालू झाली आहे. अँड मॉम, तुला कसं वाटतंय? पण हॅपी आहेस ना तू? पहिला एक्सपिरियन्स. ठीक आहे. लाईन लागली आहे. झोन 4 वाल्यांची लाईन चालू आहे आणि आमचा झोन 3 आहे. सो वी आर वेटिंग. मम्मी सगळ्यांना फोन लावते आणि सांगते मी विमानामध्ये बसली आहे. लेकाला फोन केला. आपण ह्या लोकांना सांगितलंच नाही आपण कुठे चाललो. या लोकांना फक्त विमानात बसलं पहिल्यांदा हेच बोलले. त्यांना गेस करू दे आपण कुठे चाललो. ठीक आहे, आपण नंतर सांगू. हां, ते पोचल्यावर सांगू. हां पोचल्यावर. लास्टला कसं सांगू? फायदा नाही करे. आपण पोचल्यावर सांगू. कुर्सी की पेटी इस तरह से बांधे, कसने या ढीली करने के लिए इस नाक मुंह ढककर सामान्य रूप से सांस लें. गाईज, आता आम्ही इथे लँड झालो आहोत अँड आमचे बॅग्स आम्ही कलेक्ट करायला आलो आहे. मम्मी खूप घाबरलेली लास्टला. तर त्यांना खूप घाबरली. एकदम ना वाटत होतं पोटात गोळा आला आणि चक्कर येते. पण ठीक आहे ना, आम्ही कुठे आलो. आता आम्ही लँड केले कोचीला.
कोच्चीमध्ये. आणि कोच्चीमध्ये इथे ह्या जागेचं नाव आहे मरीन ड्राईव्ह, राईट? मरीन ड्राईव्ह. आणि इथून 1 तासाची फेरी आहे ही, 15 मिनटात निघेल. आणि ही काही 4-5 पॉईंट करणार आणि परत ह्या जागेवरती आणून सोडणार. ही काय अशी बोट आहे. क्रूड ऑयल टर्मिनल, यहाँ से ही 3 चीजें बनकर ये रिटर्न आता है, दैट इज कॉल्ड द पेट्रोल, डीजल एंड केरोसिन. राइट नाउ अब जो देख रहे हैं आगे की तरफ, ये है हरी लीला हैज अराइव्ड फ्रॉम मुंबई एंड इज अ ऑयल टैंकर शिप ऑन योर राइट हैंड साइड. हाय गाईज, आता आमचं मरीन ड्राईव्ह फिरून झालेलं आहे. आता आम्ही चाललो हॉटेलवर. आता गेल्यावर थोडं आराम करणार. पुढचं उद्या पुन्हा ट्रिप. आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला मी रूम टूर देत आहे. एंट्रन्स आहे, छोटंसंच आहे. लाईक 3 स्टार आम्ही हॉटेल बुक केलेला, कारण एकच नाईट आहे आम्ही इकडे. मग मी सगळं चेक करते आहे की काय काय त्याने अवेलेबल दिलेलं आहे. कॉफी आहे, टी आहे. इथे व्यू आहे का मम्मी? ओह येस, वी हॅव थोड़ा बहुत व्यू यहाँ से. अँड हियर गाईज, डे 1 आपला कंप्लीट झालेला आहे. आणि जसं तुम्हाला कळालंच आहे की आम्ही कोच्चीमध्ये आहोत. आता उद्या आम्ही LAPला जाऊ. LAPवरून डायरेक्टली रेश्माच्या गावी म्हणजेच चेंगनूरला जाणार. सो LAPला आम्ही खूप सारी गोष्टी करणार आहे. तुम्हाला ते तर आम्ही दाखवूच. आता आम्ही खूप लाईक टायर्ड फील करतो आहे. डिनर करणार आम्ही आणि गुड नाईट करणार. सो भेटू आता आपण उद्याच. मॉर्निंग गाईज, इट्स डे 2 इन कोच्ची. फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता चाललो आहे आम्ही नाश्ता वगैरे करून येऊन रेडी होऊ आणि LAPला निघू. तिथे आम्ही शिखर राईड ऑलरेडी बुक केलेली आहे. 11चं समथिंग स्लॉट आहे. सो आम्हाला पटापट 2 तास लागतील शायद तिथे पोचायला. सो फटकन नाश्ता करून येऊ, ब्रेकफास्ट करून येऊ आणि भेटू आपण, रेडी होऊ. सो गाईज, आता आम्ही LAPला जात आहोत आणि रेडी झालेलो आहे. दिस इज माय OTT आणि ती मम्मीचं OTT आहे. सो आम्ही रेडी झालो आहोत. आम्ही आज LAPमध्ये भरपूर सारी शॉपिंग करणार आहोत. तिथे बोट राईड करणार आहोत अँड प्लस शॉपिंग. सो वॉच अस. आता आम्ही शिखर राईडला आलो आहोत. सगळं आहे, मम्मीकडे बसली आहे. फेमस फिश आहे. होटल खाने का 450 और 600. स्पाइसी मीडियम. आता आम्ही जेवायला आलो आहे आणि हे केरलाचा आय थिंक सो ऑथेंटिक पद्धतीत आम्हाला देणार आहे. त्यांचे काही एक फिश आहे केरलाचा, तो आम्ही घेतला आहे आणि प्रॉन्स घेतले आहेत. बघूया त्याची टेस्ट कशी आहे. मी तुम्हाला दाखवते जेवण आल्यावर कसं आहे. तुला आतापर्यंत आपण फिरलो बोटीने, तुला तो एक्सपिरियन्स सांगायचा असेल तर तू काय सांगशील? थोडंफार स्टार्टिंगला बरं वाटलं, नंतर मग असं वाटलं की तेच परत रिपीट बघतो. अच्छा, म्हणजे थोडं बोर झालं. हां, थोडं बोर. हां, म्हणजे नॉर्मल बोट चालू होती. सो
ठीक आहे. आणि जर फॅमिली असतील तर आय थिंक मजा मजा आली असते. आम्ही असते. दोघीच काय मजा करणार. स्टार्टिंगला फोटो काढले आणि मग गप बसून राहिलं. मग ते सांगत होते तेवढं ऐकत होतो आणि गप. दुसरं काहीच नाही ना. फॅमिली असती तर जरा नाचलो मजा केली असती, गप्पा मारल्या असत्या. अजून राईस यायचं बाकी आहे. ही आम्ही फिश मागवलेली आणि प्रॉन्स. असं तर टेस्टी वाटतंय ना मम्मी बघून. इथे फक्त राईसच भेटतं. आपल्यासारखं चपात्या भाकरी काही नाही, फक्त भात खायचं. फक्त राईस सांबारा टाईप आहे थोडं. अच्छा. फिश हां, प्रॉन्स खाऊन बघते मम्मी. असंच खा ना. कसं वाटतं? नाईस. ओके, चला आता मी पण खाऊन बघते. स्टार्ट करूया. गरम आहे. जा काढ. हे मम्मीचे डोळे आहेत ना या आंब्यांवरतीच आहेत. मंदिरात चाललो आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे हे. इथे खाली वाळू कसं. हां, गाईज आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता मला नाही माहिती होतं की ते मोबाईल अलाउड आहे की नाही, कारण कोणाच्याच हातात मोबाईल नाही बघितलेला, म्हणून मी पण अवॉइड केलं. सो 2-3 फोटोज काढले आहेत आणि छोटीशी व्हिडिओ बनवली आहे. हे पाटी मंदिर आहे. कबलावर छान मंदिर आहे, मोठं आहे. कृष्णाचं आहे, कृष्णाचं. हे इथे मंदिर आहे. सो आता आम्ही चाललो आहे रेश्माच्या घरी. रेश्माच्या घरी सगळी प्रिपॅरेशन अँड ऑल चालू आहे. ते लवकर मला सारखी फोन करून विचारते तू किती तासात पोहोचशील, कुठे आहेस वगैरे. चालू झालेलं आहे तिचं. हे मंदिर देवीचं आहे, अंबामातेचं. अंबा मातेचं आणि खूप सुंदर मंदिर आहे हे. सेकंड हे छोटे छोटे लाकडाचे दिसत आहेत, हे पाळणे आहेत. हम रेशमा के घर पे अभी पहुंच गए हैं और रेशमा इज़ रेडी. आज थोड़ा
ब्राइड टू बी का फंक्शन रखा है उसके लाइक कजिन्स ने सब. सो रेशमा, व्हाट यू वांट टू से? रेशूचं लग्न आहे आणि आम्ही मॉर्निंगला सकाळी सकाळी रेडी झालेलो आहे आणि तिथे फोटोशूट चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. हे गाईज, आता आम्ही नवरीच्या घरी म्हणजे रेशमाच्या घरी आलो आहे. मम्मीनी बरोबर मस्तपैकी जागा पकडली आहे जी तिची हवेशीर नाही. मम्मी तू बरोबर त्या आंब्यांच्या खाली घेत बसलेली आहे. हिचे पूर्ण ट्रिपमध्ये ते आंब्यांवरतीच डोळे आहेत. आपले कसे जंगलामध्ये ह्यांच्या रस्त्यावरच असे आंबे दिसत होते, त्यामुळे माझी नजर जात होती. ती बरोबर तुम्हीच बघा, इथे एवढं समोर दिसतंय, बरोबर आंब्याच्या झाडाखाली आहे आणि ह्याच्यावरती किती आंबे आलेत बघा. आज ऐकलं दाखव इथे किती आहेत. आणि बोलते पिकले पण आहेत. आणि हिने तिच्या आईला विचारलं की असं असं तो बोटवाला बोलत होता की तुम्ही आंबे घेऊन जाऊ शकता. तर आई बोलते की हा त्याला बोलायचं ना की घेऊन जातो. कोकणामधली माणसं केरलामध्ये येऊन बोलतात आंब्यांकडेच बघतात नुसती. अरे पण एवढे खाली असे घर प्रत्येक ठिकाणी दिसते, त्यामुळे नजर जाते. ठीक आहे, काय तर कोण गेलं, काय नाही करू शकत. आपण थोडी घेऊन जाणार एवढ्या लांब. तुला सांगितलं ना की घेऊन जाऊ शकतो, तू हे सगळे पॅक करशील मम्मी. चलो भेटू आता आपण. 1 तास राहिलाय तिच्या लग्नाला. सो तिकडे आपण चर्चमध्ये आहे लग्न. थोडे क्लिप्स दाखवे. चल बाय. हां मम्मी काय आहे? लिंबू सरबत. लिंबू सरबतने स्वागत केलेलं आहे. मम्मी कसं वाटतंय? ആരെങ്കിലുമൊക്കെ ദേവാലയത്തിൻ്റെ പരിസരത്ത് നിൽക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ എല്ലാവരും ദേവാലയത്തിൻ്റെ ഉള്ളിലേക്ക് പ്രവേശിപ്പാൻ തക്കവണ്ണം പ്രത്യേകം ശ്രദ്ധിക്കേണ്ടതാണ്. വിശുദ്ധ കുർബാനയായിട്ടുള്ള നമ്മുടെ ബന്ധമാണ്. ഞാൻ അച്ഛനായിട്ട് 27 വർഷമായി. ഇപ്പോഴും എനിക്കറിയാം പരിശുദ്ധ
രേഷ്മയുടെ പാരൻസ് മിസ്റ്റർ ഷാജി നിനാൻ ജോൺ ആൻഡ് മിസ്റ്റർ സിസി നിനാൻ, അതുപോലെ തന്നെ രേഷ്മയുടെ ബ്രദർ രവി നിനാനും നമ്മുടെ गाईज आता आम्ही चेंगुनूरच्या स्ट्रीटवरती असंच फिरतो आहे, काहीतरी खायला बघतोय, चेक करतोय की काय काय खायला मिळू शकतो इकडे. आणि केळी दिसली आम्हाला, तर सो केळी घेतली आहेत आम्ही. हे आय थिंक सो बस स्टॉप आणि इकडे रेल्वे स्टेशन आहे चेंगुनूरचं. सो त्या मार्केटमध्ये आम्ही फिरतो आहे, खायला बघतोय. ह्यांच्या स्ट्रीटवरती असं चाट वगैरे काहीच नाही मिळत आहे आम्हाला. सगळीकडे बघा म्हणजे सगळीकडे हेच आहे. हां, चिप्स घेऊया मम्मीचं. थंडची हां, लकी ड्रॉचं भरपूर असतं ना मम्मी इकडे. हां, ते काहीतरी लॉटरी टाईप आहे. चाय पिते आहे आणि हे काहीतरी आहे. हे मला वाटतं बनाना आहे, बनाना फ्राय. आणि हा वडापाव, आपला वडापावमधला वडा आहे. आता बघू, आम्ही टेस्ट करून बघू. चाय कशी आहे मम्मी? हां, चांगली? ठीक आहे, चालेल. खूप दिवसांनी घेतले असं. मला दे ना. गरम आहे ना? आता थोडी गरम आहे. कसं आहे? हे केळीचंच आहे, केळी फ्राय आहे. ओके. भूक लागलेली म्हणून काहीतरी खायला गेलो. सो आम्हाला एक स्टॉल भेटला, जसं मुंबईला असतं ना आपलं वडापावची गाडी वगैरे, तशीच काइंड ऑफ होती. आणि तिथे आम्हाला असं वाटलं ती एक भजी आहे. म्हणजे भजी म्हणजे आम्ही विचार केला की मिरचीची भजी असेल तिथे. हां, आणि ते वडा टाईप होतं. असं आम्हाला वाटलं की काहीतरी असेल त्याच्यामध्ये भाजी वगैरे असं. आणि ते काय होतं मम्मी जरा सांग. अंडा ते अंडा वडा तो जो भजी सारखा म्हणजे वडासारखा वाटत होता, तो होता अंडा. अर्धा अंडा कापलेला आणि त्याच्यात वरती बेसनचं कोटिंग होती. आणि ती लांबट जी मिरची सारखी वाटत होती ती केळी होती, पिकलेली केळी फ्राय केलेली. हां, मग तिथे पण मुडाव झाला. थोडं लाईक थोडंसं हे झालं की मग आम्ही भरपूर सारे चिप्स, बनाना, ती वेगळी मोठी बनाना ते घेतलं आणि घरी आलो. आणि मग नंतर थोडं परत फ्रेशनअप होऊन रेश्माच्या घरी गेलो. तिथे प्रॉपर त्यांनी जेवण वगैरे ठेवलेलं आमच्यासाठी. आणि मग तिथून आल्याच्या नंतर नाही, तिथे बाय वगैरे बोललो आम्ही सगळ्यांना की आम्ही उद्या चाललोय वगैरे, आमची फ्लाईट आहे वगैरे, असं सगळ्यांना निरोप देऊन भेटून आलो. आणि मग उद्या आम्ही इथूनच पुन्हा रेश्माच्या घरी नाही जाणार, आम्ही इथूनच 7:30ला निघणार आम्ही. हां, 7:30ला इथून निघू आणि कोच्चीला एअरपोर्टला. एक सांगायलाच विसरले मी, आम्ही जे इथे स्टे केलेलं आहे ना, हे रेश्माच्या काकाचं घर आहे. आणि लिटरली त्या लोकांनी जसं हॉटेलमध्ये असतं ते लोक टूथपेस्ट, साबण वगैरे त्यांनी सगळे असं लाईक प्रॉपरली अरेंजमेंट करून ठेवली. जेवण वगैरे पण त्यांनी आमच्यासाठी अरेंज केलेलं. उलट आम्ही खात नव्हतं तर ते त्यांना वाईट वाटत होतं की त्यांचं जेवण आपल्याला आवडते की नाही असं. हां, त्यांना सारखं असं वाटत होतं, सारखं विचारात बोलत होते आम्हाला. हां, सो नाही, सगळं खूप छान झालं. लग्न वगैरे एकदम उत्तम झालं. सकाळी भेटूया आपण 7:30 लवकर उठायचं आहे गाईज. बाय बाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे. मम्मी आहे सोबत माझ्या. आणि आम्ही लाईक आंघोळ वगैरे केली, फ्रेशअप केलं आणि जस्ट निघालो. कारण आज काहीतरी त्योहार आहे, सो ट्रॅफिक लागू शकते, त्यामुळे आम्ही पटापट निघालो. 1:30ची जसं मी सांगितले 1:30ची फ्लाईट आहे. बघू आता, इथे समथिंग 3 to 4 तासचा प्रवास आहे आज. गाईज, आता आम्ही कोची एअरपोर्टला पोचलो आहोत आणि जवळजवळ 1 तास आधी आलो आहे. 1 तास नाही, 2 तास ना. हां, 2 तास आहे. मी तुम्हाला आता ना दाखवते. इथे कोच्ची एअरपोर्टला आहे ना पूर्ण त्यांनी स्टॅच्यूज, कथकलीचे स्टॅच्यूज वगैरे आहेत.
बाईला टेन्शन येत होतं, तिची बॅग नाही येत होती तर. दोघींचे एकत्र टाकलेले तुझी पहिल्यांदा हा ते कधी कधी होतं मम्मी, डोंट वरी. फायनली आमच्या बॅगा आलेल्या आहेत. पहिल्या 2 होत्या, आता ही तिसरी वाढली. सो मम्मी आता घरी चालले. कसं वाटतं आता तुझ्या पोरांकडे चालली आहेस तू? मग माझ्या ओरिओकडेच आहे. मम्मी शिवमला राग येईल. शुभम काय बाहेर फिरत असेल, ओरिओ बिचारा वाट बघत असेल माझ्या. सो नवी मुंबईला आम्ही बाय करत आहोत. एक्झिट. This trip was planned by Deepa Yatra Junction. From the car and the hotel arrangement to the daily travel, everything was well organized and we had a car and driver with us from day 1 till the end of the trip. Sharing her contact details as well, you can reach out to her for planning your next trip. Please don't forget to like our video, share and subscribe. Till then, bye guys!